कुठे निघालोय? सोलापूर मार्गे अक्कलकोटला. चला, चलो. आपका दिन शुभ रहे. आमचं नॉर्मलच बुकिंग होतं, पण बहुतेक फ्लाईट रिकाम आहे, त्यामुळे त्यांनी आम्हाला बिझनेस क्लासमध्ये शिफ्ट केलं. तर छोटंसं फ्लाईट आहे, क्यूटचं, काही असं बिझनेस क्लास म्हणजे खूप ग्रेट फॅसिलिटीज अशा काही नाही आहेत. पण प्रसाद जो काही एक एक्सायटेड आहे की बिझनेस क्लासमध्ये ट्रॅव्हल करतोय असं. काय म्हणावं त्याला. आईला सांगतोय माझ्या बिझनेस क्लासमध्ये अपग्रेड केलं. एवढं मोठे सीट्स आहेत माहिती का? यार नको नाही सगळं टाकू, लोक येडे बनतील. तू आहेस एक्सायटेड तर ठीक आहे. कुठला दर्शन घेऊन झालंय. तिथे इतकी गडबड गोंधळ असं एवढं होतं की तिथे शूट करणं तर सुचलंच नाही काही, त्यामुळे आम्ही फक्त फोटो काढले. काय मस्त झालं दर्शन पहिल्यांदा बाबू आणि मी. तुला कसं वाटलं? मस्त. पुणे नथिंग यू आर मिसिंग. तसंच हां, इंट्रोड्यूस करून देणार आहे की नाही आपल्या होस्टला? आपला होस्ट नाही आहे हा, दोस्त आहे. इज माय दोस्त, ही इज माय ब्रदर, अरे अरे मोहन काकाला ही काय इज माय जिगर, ही इज माय मोहन. शंतनू गंगणेनी आम्हाला आमची जी काही 5 स्टार सोय केलेली आहे, जरा दाखव 5 स्टार. हे इथे आम्ही खायला आलोय म्हणजे, पण हेच हॉटेल आहे. हां हां. सो थँक्यू सो मच भाऊ. आणि त्यांचा हा मुलगा. प्लीज इंट्रोड्यूस युअरसेल्फ. Myself, Ahan Shantanu Agne. अँड दॅट्स ऑल. That's all my lord. शंतनूचं हे गाव आहे, म्हणजे शंतनू लहानाचा बरोबर. मोठा इथे झालाय. आणि तर तिथे त्याचा मुलगा आज आमची पूजा अरेंज करून देणार आहे. हो. सो 4 महिन्यात येऊन भाईनी इथे जेवढी सेटिंग लावलेली आहे आणि लोक जे ओळखतात त्याला इथे व्यवस्थित, त्यांनी सिक्युरिटी पासून सगळ्या गोष्टी अरेंज केलेल्या आहेत. सो क्रेझी आहे. आजचा पुजारी आहे तो तुझा. येस, आजचा आमचा पुजारी आहे. अक्कलकोट नंतर आता आमचा तुळजापूरचा प्लॅन आहे, जाऊ आम्ही आता. हां, आणि मग त्याच्यानंतरचा प्लॅन ऍक्च्युली अजून मोठा आहे. तो दाखवूच आपण त्याच्यासाठी त्यांना. त्याने खूप मोठा आग्रह केला होता. यानेच केला होता ना हो, आग्रह. आणि मला धमकी दिली होती. मी काही आग्रह केला मला नाही. जर तू घरी आल्यानंतर जेवायला केलं नाहीस तर म्हटलं, "अरे तू ये तरी आधी." सो आता आपण जाणार आहोत दर्शनाला हम्म. आणि बघूया तिकडे. काय ना याच्यात हे काय आहे? कल्लोळ तीर्थ ना? नाही कल्लोळ तीर्थ ना. हां, इथे सगळे हे करतात. लहान असताना पोहायचे इथे सगळे. हा 108 तीर्थांचा कल्लोळ आहे. ओके. त्याच्यामुळं याला एकत्र आले पूजेसाठी, म्हणून त्याला कल्लोळ, त्या तीर्थांचा एकत्र येऊन कल्लोळ झाला, म्हणून त्याला कल्लोळ तीर्थ नाव पडलं. ओके. अशी मान्यता आहे की भारतभरातल्या ज्या सगळ्या नद्या आहेत त्या सगळ्या नद्यांचं पाणी इथे येतं. ओके. तर त्याच्यासाठी म्हणून खूप खालच्या बाजूला गोमुख तीर्थ आहे, गाईच्या मुखातून पाणी हां, पडतं. गाईच्या मुखातून. तर त्याची आख्यायिका अशी आहे की इथले तुळजाभवानीचे जे भक्त होते गरीबनाथ महाराज, तर त्या गरीबनाथ महाराजांनी देवीकडे प्रार्थना केली की मला गंगेला दर्शनाला. तर तुळजाभवानी सांगितली गंगा ऑलरेडी इथं आहे, तर तिथे जाण्याची काही आवश्यकता नाही. पण ते म्हणाले की नाही, मला जायचं आहे दर्शनासाठी. म्हणून मग देवीने सांगितलं की ठीक आहे, फक्त जाताना काही वस्तू मी तुझ्याकडे देते, त्याएवढ्या तिथे गंगेत जाऊन तू वाहून ये, आणि येताना मागे वळून बघू नकोस. मग ते इथे दर्शनासाठी परत आले. तर त्यांना वाटेमध्ये सतत खळखळ आवाज येत होता. तर एका मोमेंटला त्यांना ते हे झालं नाही, आणि त्यांनी पाठीमागे पाहिलं आणि तिथे गंगा अदृश्य झाली त्याच्यामध्ये. अच्छा. आणि ते जेव्हा इथे आले तेव्हा जाताना देवीने सांगितलं होतं की जेव्हा दर्शनासाठी येशील हे कर म्हणून, मग ये.
मग ते तिथे जाऊन हे करायला गेले, हातून आचमन करायला गेले, हे करायला. देवीनं दिलेलं जे तेव्हा सगळं होतं. गीताची काठी, तर त्या सगळ्या वस्तू ज्या होत्या हे सगळं तिथं त्या सोडलं. सगळ्या तिथं सोडल्या, त्या परत तिथे गोमुखतीर्थामध्ये त्यांना मिळाल्या. काय 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 आजबळी इथं पेटवलं जातं देवीचं. अष्टमीला पेटवलं जातं. आय एम फाईन, हाऊ आर यू? अरे आईची रागवू नका तिला. आईची वाक्य, मावशीची वाक्य आहेत. तिला काही पडलेलं नाही, तिला कंटाळा आलाय. लेखकाला सांगायला लागेल. लेखकाने याची नोंद घ्या. फार कमी हिरोंना रडता येतं ना, त्याला जमतं, मग त्याला खूप रडायला लावतात. बघत राहा दीपज्योती. बाय ग, हे तू बघतेस का? नको रे, बघत नाही ना? नको रे, तिला तिचं बालपण हे न करू. दीपज्योती फोटो काढ ना. आणि गेलं देवीचं. मी आहे की तसं सो तुझी मनातली इच्छा तू तिथे व्यक्त कर आणि हात ठेवायचा त्याच्यावर. अच्छा, उजवीकडे वळाला तेव्हा तिथे लिहिलं. हा. आलो बसवलं जे सचिनला बसवलंय. नवा होकार, डावा नकार. नो कार. डावा नोकार. जाऊन बघ आता काय वाटतं. काय विचारावा हाच एक प्रश्न. हा सहजासहजी कमीत कमी 4-5 जण जातात. हा मठ म्हणजे महंतांचं निवासस्थान आहे. देवीचे जे मुख्य महंत आहेत, ओके, महंत तुकोजी बुवा आणि महंत वाकोजी बुवा. हां, इथं प्रत्येक मठामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे. हां. अन्नपूर्णा देवी आहे प्रत्येक मठामध्ये. हो अच्छा. चेंज झाला का थोडंसं असा तो रस्ता मोठा होता ना. प्रत्येक मठामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे. ते खाली होतं का? नाही खाली नाही आहे. ते वेगळं का? ते तिकडे खाली आहे. बिछाना खाली खाली तो तिकडे आहे. आणि ते हे अन्नपूर्णा देवीचा मठ आहे. अन्नपूर्णा. हां. वा वा. गुरुजी धन्यवाद. गुरुजींच्या पाय पडा. या या. अरे गुरुजींच्या पाय पडले पाहिजे तिकडे. दक्षिणा दे, पाय नको पडू. तुम्हीच जा काका, दर्शन घ्या. हे दक्षिणा दे, पाय नको पडू. हो या गुरुजी या बाहेर दक्षिणा देतो. आणि ते जे तुम्ही म्हणत होता तिथलं ते महत्वाचे आहे. ते नवरात्रात दीपावलीमध्ये लक्ष्मीपूजन ज्या दिवशी भेंडोळी असते हां ते काळभैरवाचं मंदिर आहे वर. तिथून भेंडोळी पेटवून अग्नी प्रज्वलित करून आणला जातो. बरोबर. तो या गोळातून आपण सहजासहजी आता सध्या एकच माणूस येऊ एकच माणूस येऊ शकतो. हो. शकतो. पण त्यावेळेला सहजासहजी असे ऑटोमॅटिक 4-5 जण जातात. बाप जायचे हो जातात, जातात अजून. अजूनही जातात. असं वाकड वाकत नाही, सरळ जातात सरळ जातात. सहजासहजी. कसं काय पण काय म्हणजे त्याचं ते वैशिष्ट्य आहे त्याचं. वैशिष्ट्य ना. अच्छा. हां.
लिटरली एकच माणूस जाऊ शकतो हो आता. लिटरली एकच माणूस जाऊ शकतो त्यावेळेला त्यांना म्हणतोय तर 4-5 माणसं जाऊ शकतात त्याच दिवशी फक्त आणि त्याच वेळेला अच्छा त्याच वेळी त्याच वेळेला दिंडोळीच्या वेळी भिंडोळी भिंडोळीच्या वेळी सॉरी भिंडोळीच्या वेळी हा दीपोळीला असते अमावस्या ज्या दिवशी असते का त्या दिवशी ते असते दीपावलीच्या प्रति काशीमध्ये अशी असते ऍक्टिंग. फ्रेश पेढे तुळजापूरचे फ्रेश पेढे भरमसाठ साखर साखरच साखर. शंतनूची बायको कंचन ही सुद्धा एक यूट्यूबर आहे. तिने आम्ही गेलो होतो तेव्हा एक व्लॉग केला आणि तिच्या चॅनलवर टाकलेला आहे. तो सुद्धा तुम्ही बघू शकता. आमच्या गप्पा आणि मस्त जेवणाचा आनंद घेतला ते सगळं. काय पाहिजे आयुष्यात नहीं शेफ है स्नेहा भाभी अभी आएंगे मिलाने इनकी वाइफ स्नेहा वहिनी. पण म्हणजे कमाल सजवलंच केवढं. ओहो 1 2 3 ये मैं क्या देख रही हूँ. चीयर्स. इथलं पप्पा काय पापा क्या चीयर्स कर रहा है सबसे प्रसाद धुंदीत गेलाय. ही गुळाची आहे हो क्या बात आहे. मस्त आलेला. प्रॉपर गुळाची आहे. हाँ वो वा वा. इसलिए कलर थोड़ा डार्क लग रहा है ना इसका. हमारी प्यारी प्यारी गेस्ट के लिए प्यारा प्यारा देवी माता की साड़ी का आशीर्वाद हमारे परिवार की तरफ से. खरं त्याची काय गरज नव्हती दादा. काय लाड चालले. सोलापूरला मला माहित नव्हतं. लग्नानंतर आत्ताच का. हो लग्नानंतर सीरियसली ये नो यू मस्ट सीरियल में पहना होगा. सीरियल हाँ सीरियल में पहनना ते सिरियलच्या सीरियल का लग्नानंतर काउंट नहीं होता है. हाँ. हाँ मग आपला निवेदन हाँ, कमी आहे. काढला. ते मॅरेथॉन झालं मॅरेथॉन हुआ था. मॅरेथॉन झालं तेव्हा सगळ्यांनीच भाग घेतला होता. हा किती 7 दिवस काढायचा नसतो ना. अचानक दीप ज्योती मध्ये म्हणजे आता एक मिनिट म्हणजे आता याला असं मिरवत न्यायचं हो हॉटेलपर्यंत. वाव. तसंच आहे. मारा मारा त्याला चेहरा स्टेपलर लावून टाका केसांनाच लावून टाका डायरेक्ट. धन्यवाद. आज या ठिकाणी बापरे. कमाल वाटतं. काय हा काय काय उभं राहा. हा काय काय म्हणाली. फिरवायचं आपलं पप्पांकडे बघत होते. 7 दिवस काढायचं नाही. कलर किती मस्त आहे. आवडते का तुला जास्त. हा फेटा मी ठेवणार आहे. शंतनूराव खूप मोठं मान केलं. मग साधं सुद्धा असतं काय. एक डोक्यात पण नाही आता अशीच अरे हे जास्त नसते. वा 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 वा. इकडे बघ इकडं. सरप्राईज वर सरप्राईज. धन्यवाद शंतनूजी गंगणे मान्यवर. धन्यवाद गंगणे. ए हिरो नाश्ता रेडी. नाश्ता हे टिपिकल हॉटेलमधलं खाण्यापेक्षा एकदम रेडी आहे. हेच फ्रेश आहे. अजून एक द्या की दादा. द्या की अजून एक. तुमची आजी सोडा होईल. आणि सुफल संपूर्ण. येस. स्वामींचं दर्शन तुळजाभवानीचं दर्शन. 2.5 वर्ष नाही 2.25 वर्ष आम्ही वाट बघतोय आणि ते आज फायनली झालेलं आहे. हो सो केल्याने होत आहे.
जिंकण्याचे जिंकण्याचा मोह नाही, हरण्याचे ते भय नाही. स्वामीचे ते तुमच्या पाठी हा बरोबर. यश येते तुमच्या भापो. अंगी. नाईस. आणि एवढ्या याच्यावर प्रसादला समाधान वाटेल तर असं तर मग तो प्रसाद कुठला? का बरं? कारण की आता त्याला अजून लोकांना भेटायचं होतं आणि आता तर असं झालंय की माझी लोक तीच त्याची सुद्धा लोक, आणि माझी तर अगदी बोटावर मोजण्या एवढी लोक आहेत, असं त्यांना अजिबात सुद्धा नाही. आता प्रसादला भेटायचं आहे टाइमपास साठी. तर म्हणून आम्ही आता भेटायला चाललोय. माझा मित्र अनुष प्रभू म्हणजेच लक्ष्मी निवास मधला विश्वा. पण मला सांग, असं काय आपण कष्ट केले आहेत जे ज्यामुळे आपण असं थकलो आहे किंवा काय नाही झालंय? तसं थकलो नाहीये, संपला विषय. मग काय? पण भेटूच शकतो. झालंय तर लोकांना इतकं भेटलोय, इतक्या लोकांमध्ये होतो आणि सगळं करून झालेलं आहे नाही का. आता कसं स्वतःच्या घरी गेलो असतं समजा, नाही वर्कआउट वगैरे करायचंय 7 करूया ना, मग वाजता. 7 वाजता पोहोचायचंच आहे आपल्याला बघा. घरी. हो ऑब्विसली. हा व्लॉग आम्ही तयार होऊन जेव्हा वर्कआउटला जाऊ त्याच नोटवर संपणार आहे, नाहीतर हा व्लॉग संपणार नाहीये. डन. आणि आजचं वर्कआउट सी यू. सी यू. समोर भेटल्यानंतर मला सांगू नकोस. पण तुझ्यात अक्कल आहे का हे सांग, त्याचं उत्तर दे. आहे का? अक्कल कोटला जायची तरी अक्कल आहे का तुझ्या? एक मिनिट, सॉरी. हो. भाई तुला माहिती आहे का, तुला कॅफे पिरांडा म्हणून बॅन करते. आणि मग घरी परत जाताना रिक्षावाल्याचे पराक्रम बघा. आणि तिथे शूरवीर प्रसाद लोकांना वाचवत होता. माय सुपरमॅन. आलं की नाही जिमला? बोला तो बोला. ऑलमोस्ट विसरलं होतं. 8 बजे जिम में टच. बोला तो बोला. तर असा होता आमचा हा खूप दिवसांनी केलेला व्लॉग. मला खूप जणांचे मेसेजेस येत होते की अमृता पुढचा व्लॉग कधी येणार. आणि मी ना हे सगळं शूट करून ठेवलं होतं. एडिटवरती सुद्धा काम सुरू होतं, पण अपलोड करायचा मुहूर्तच मिळत नव्हता. आणि फायनली हा व्लॉग टाकलाय. हो की नाही प्रसाद? प्रॉमिस करतो इथून पुढे एवढा गॅप नाही पडणार, पण त्याआधी तुम्ही जरा सबस्क्राईब करा ना यार. म्हणजे थोडंसं बेल आयकन वगैरे दाबा आणि नेक्स्ट व्लॉग येईपर्यंत भेटूच.